नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर तुम्हाला वाटत असेल की मोबाईलकडे बघून काय असते, तर मला चिनू बोलत होता तिकडून. तर सकाळी सकाळी गृहिणीची सुरुवात गॅसओटापासून सुरुवात होते. छानपैकी गॅसओटा धुवून घेतला, त्याच्याशिवाय आपल्याला काही उमजत नाही. आणि माझ्या आवाजकडे थोडं इग्नोर करा, मला सर्दी झालेली, त्याच्यामुळे माझा आवाज बसलेला आहे. माझ्या गळ्या बसल्यामुळे माझा आवाज काही व्यवस्थित येत नाही. तर इथं चहाची तयारी करून घेतली. आता बाई अद्रक पातेल्यातच कुटते, याच्यावर काही प्रश्न विचारू नका, कारण मी तशीच करते. आणि दुसरी गोष्ट, 2 चमचा साखर टाकून घेतली. मस्त जास्त गोड चहा आवडत नाही मला. हा भाऊसाहेब इथं नाटकं करत होता. याचे वेगळेच नाटकं राहता. तिथून अजून डुकून पाहत होता मला. त्याला म्हटलं, चल बाबा ये, तूही पोळ्या टाकू लाग. आला, पोळ्या टाकू लागला. मस्तपैकी चहा घेतला, वांगा बटाट्याची भाजी केली, मिरच्या केल्या, छान असा स्वयंपाक केला. पण भाजी दाखवायची आठवणी, स्किप झाला व्हिडिओ. इथं ह्या सगळ्या वस्तू मी बनवलेल्या आहे. त्याही वस्तू मी दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नक्की येतील. इथं देवपूजा झालेली होती, छानपैकी अशी सकाळी सकाळी देवपूजा करून घेतलेली. आणि म्हटलं चला रिकाम पण झालं आहे, तर आता आपण काहीतरी उद्योग करूया. तर इथं घेतली मी कोथिंबीर वडी करायला. तर थोडं काय कंटाळाही येत होता. चला म्हटलं रिकाम आहे तर करून घेऊया. तर मग घेतले मी इथं अद्रक, जिरं, लसूण, हिरवी मिरची मस्त पेस्ट करून घेतली. इथं 1 वाटी तांदूळ, 1 वाटी तांदूळचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ असं छान मिक्स करून घेतलं. त्याच्यात कोथिंबीर टाकून मळून घेतलेलं आहे छान. इथं स्टीमर करायला ठेवून दिलेलं आहे. आता त्याच्यात आपण मस्त अशा वड्या ठेवल्या आहे. पाहू शकता इतक्या छान झाल्या. आणि तीळ लावले वरून, असे छानपैकी भारी वाटतात तीळ, खायलाही टेस्ट छान येतो. तर इथं फ्राय करून घेतलेल्या आहे थोड्याशा. त्रास होतोय बोलायला, कारण माझा आवाज बसलेला आहे, प्लीज इग्नोर करा आवाजला. आणि कोथिंबीर वडी कशी झालेली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर या गरम गरम कोथिंबीर वडी खायला. हा या भाऊसाहेबचं वेगळंच चालतं अजून, त्याच्या मागं दिवस निघतो आमचा. धन्यवाद.